राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. दुपारनंतर सर्व बाजार समितीतील कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी आज जाहीर झाले असून त्या ठिकाणी सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याला 2250 रुपयाचा सर्वोच्च भाव मिळताना त्या ठिकाणी दिसत आहे. बांगलादेशची कांदा निर्यात आता याच आठवड्यात सुरू होणार असल्याचा अंदाज त्या ठिकाणी व्यापाऱ्यांनी आता व्यक्त केला आहे. यासोबतच त्या ठिकाणी लासलगाव बाजार समिती असेल, निफाड बाजार समिती असेल, नाशिक बाजार समिती असेल, संगमनेर बाजार समिती असेल, सोलापूर बाजार समिती असेल, कोल्हापूर बाजार समिती असेल, अशा महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये कांद्याला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी आता पाहणार आहोत. सोबत हे दर तुम्हाला तुमच्या ऑलरेडी पाहायचे असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करणार, चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतोय. बघा शेतकरी मित्रांनो, पहिली बाजार समिती या ठिकाणी कोल्हापूर. आवक झाली बघा 1750 क्विंटल. कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी 500 रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटतोय कोल्हापूर बाजार समितीमध्ये 2100 रुपये प्रति क्विंटल. शेतकरी मित्रांनो, यानंतरची ख्यातनाम बाजार समिती ती म्हणजे मुंबईचं वाशी मार्केट. त्या ठिकाणी आवक झाली बघा 6683 क्विंटल. बाजारभाव थोडा कमी होताना दिसतो. या ठिकाणी कमीत कमी दर भेटतोय 1000 रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय 1900 रुपये प्रति क्विंटल. यानंतरची जी काय ख्यातनाम बाजार समिती आहे त्या ठिकाणी सोलापूर. विक्रमी आवक होताना या ठिकाणी दिसते 9272 क्विंटल. कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी 100 रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय 2250 रुपये प्रति क्विंटल. गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात बाजारभाव त्या ठिकाणी आता घसरलेले आहे. पुढची बाजार समिती आहे त्या ठिकाणी लासलगाव. आवक झाली बघा 11070 क्विंटल. कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी 600 रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय 2111 रुपये प्रति क्विंटल. बघा शेतकरी मित्रांनो, यापुढील जी का बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी पुणे. आवक झाली बघा 7821 क्विंटल. कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी 600 रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय पुणे बाजार समितीमध्ये कांद्याला 2000 रुपये प्रति क्विंटल. यानंतर जी काय ख्यातनाम बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी धाराशिव. आवक झाली बघा फक्त 30 क्विंटल. कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी 800 रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय धाराशिव बाजार समितीमध्ये कांद्याला 2000 रुपये प्रति क्विंटल. शेतकरी मित्रांनो, यापुढील जी का बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी नागपूर. आवक झाली बघा 2300 क्विंटल. कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी 700 रुपये आणि जास्तीत जास्त बाजारभाव भेटतोय नागपूर बाजार समितीमध्ये कांद्याला 1700 रुपये प्रति क्विंटल. शेतकरी मित्र हो, यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी सांगली. आवक झाली बघा 1338 क्विंटल. कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी सांगलीमध्ये 500 रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय 2200 रुपये प्रति क्विंटल. शेतकरी मित्रांनो, यापुढची जी का बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी पिंपळगाव बसवंत. विक्रमी आवक होताना दिसते या ठिकाणी 16200 क्विंटल. कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी 400 रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये 2201 रुपये प्रति क्विंटल. शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आहे या ठिकाणी संगमनेर. आवक झाली बघा या ठिकाणी 4209 क्विंटल. कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी 200 रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय संगमनेर बाजार समितीमध्ये कांद्याला 2051 रुपये प्रति क्विंटल.